अपोजिशनचंच काम करणार. मला असं वाटतं सदर हॉस्पिटलचं कंत्राट जे होतं ते सन 2005ला आणि सामंजस्य करार हा 2013ला पास करण्यात आलेला होता. विरोधकांच्याच काळामध्ये आपण मुंबईकरांच्या जे रुग्ण आहेत त्या सेवेसाठी आपण कुठेतरी मुंबईकरांवर आपण अत्याचार करत होतो असं मला त्यांच्यापासून वंचित ठेवत होतो असं मला त्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. म्हणून हा करार ज्यावेळेला झाला त्या महानगरपालिकेची वसुली मुंबईकरांच्या हितासाठी मार्गी लावण्यात येईल आणि ह्या रुग्णांमध्ये मी या पद्धतीने सांगेल 306 पैकी 76 बेड या महानगरपालिकेच्या रुग्णांसाठी आपण राखीव ठेवणार आहोत आणि ह्या प्रस्तावासाठी 223.48 कोटींची वसुली करण्यात येईल आणि भविष्यात 400 कोटीची गुंतवणूक होऊन या ठिकाणी 1500 बेडचं वाढवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून हा 7 हिल्सचा प्रपोजल आपल्याला पास करणं गरजेचं होतं. कोविड काळात चालवलेलं पण आताच मी सांगितलं 15 वर्षापासून आपण हे मुंबईकरांच्या रुग्णांना ह्या सेवेपासून वंचित ठेवण्याचं काम या विरोधकांच्या काळामध्ये झालं होतं आणि हा करार जो आहे 2005लाच ऑलरेडी झाला होता. 2013ला सामंजस्य करार होऊन विरोधकांच्या काळामध्ये हा प्रस्ताव सुद्धा पास झालेला होता. म्हणून हा प्रस्ताव पास करणं खूप गरजेचं होतं. त्या माझ्याशी ओके ओके 7 हिल्स का विषय आया था एजेंडा पे जो पास किया गया. ऑपोजिशन ने इसको लेकर काफी विरोध किया गया. इसके ऊपर क्या कहना है? विरोधक का काम करने का काम करेंगे. मुंबई के हित के लिए जो हमें करना है वो हम लोग करते ही रहेंगे. पहली चीज कंत्राट करार जो रहता है वो 2005 में और सामंजस्य करार ये 2013 में विरोधक के ही कार्यकाल में हुआ था और 15 साल से लोगों को अच्छी सेवा देने का काम नहीं हो पाया. इसके लिए हम लोग ने ये 7 हिल्स का प्रपोजल आज ये तारीख में पास किया है. मुझे लगता है रुग्ण जो है 306 के बराबरी में 76 बेड्स ये मुंबई महानगरपालिका के हाथ में रहेंगे और उसमें 223.48 कोटी का वसूली हम लोग करने वाले हैं. आफ्टर उनका आगे का प्रस्ताव ऐसे है 400 कोटी की गुंतवणूक करने के बाद वो 1500 बेड मुंबई महानगरपालिका के स्वाधीन करने वाले हैं. तो ये प्रस्ताव मुंबई करके हित के लिए था. इसके लिए 7 हिल्स का प्रस्ताव हम लोग ने पास किया. मुलुंडचं जे लीज आहे मुलुंडची 15 एकर जमीन आपण लीजवर दिली आहे धारावीला. तो प्रस्ताव आज घेतला नाही तुम्ही. त्याला पण विरोध होता ऑपोजिशनचा युबीटी आणि काँग्रेसचा पण तुम्ही घेतला नाही. टेकन केलेला आहे. नॉट टेकन का काय कारण त्याचं? त्या बाबतीतले सगळ्यांचे सजेशन्स यायचे बाकी आहे आणि जोपर्यंत विरोधक असू दे आम्ही मुंबई महानगरपालिकेची सुधार समिती सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी चालवतो असं मला वाटतं आणि ह्या ठिकाणी विरोधकांनी विरोध करण्याचं फक्त काम केलंय. पण आमच्याकडून पण हेच होतं की प्रस्ताव हा पूर्णपणे या ठिकाणी नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं म्हणून आम्ही या ठिकाणी प्रस्ताव नॉट टेकन केले. प्रशासनकडनं काही याच्यावरती माहिती घेतली जाईल या मुलुंडची जमिनीवरती कारण असे पण युबीटी सेनेचे नगरसेवकांनी असं पण सांगितलं की मुलुंडवरती खूप प्रेशर येतोय याचा. आपण ही जी आहे ही फायनली BMCची लँड आहे. आपण याच्यावरती अजून काही फॅसिलिटी उभारू शकतो एका प्रायव्हेट डेव्हलपरला देण्याऐवजी. तर याच्यावरनं तुम्ही काही सजेशन घेणार आहेत किंवा काही फीडबॅक घेणार आहेत प्रशासनकडनं? त्या बाबतीमध्ये हे जे काम होणार आहे या ठिकाणी तेही इम्पॉर्टंट आहे. जनतेच्या हिताचं आहे असं मला वाटतं आणि डम्पिंग ग्राउंडचा हा 15 एकरचा हा प्लॉट आहे. त्या प्लॉटसाठी आपल्याला ह्या ठिकाणी कास्टिंग यार्ड उभारण्यासाठी आपल्याला हा प्लॉट द्यायचा आहे. पण त्याची पूर्ण माहिती आल्याशिवाय आपण हा प्रस्ताव पास करणार नाही आहे. तर त्याची पूर्ण प्रशासनाकडून माहिती येऊ दे त्याच्यानंतर आपण ह्या बाबतीतला विचार करू.
काय माहिती, कशा प्रकारची माहिती आपण प्रशासनकडनं येणं म्हणतात तुम्ही, येण्याची बाकी आहे? हे प्रोजेक्ट आपण जे राबवणार आहे, अदानीच्या माध्यमातून जे राबवणार आहे ते कशा पद्धतीने राबवणार आहे, त्या एकरमध्ये आपण कशा पद्धतीने उभारणी करू, लोकांना त्याच्या बाबतीतलं स्थानिक आजूबाजूला जे स्थानिक असतील त्यांना कुठला त्रास होणार नाही या बाबतीतली काळजी घेऊन मुंबईकरांच्या हिताचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हितासाठी काय करता येईल त्या पद्धतीने आम्ही या बाबतीतला विचार करू. या ठिकाणी जुलै महिन्याचे आपले 17 प्रस्ताव होते. त्याच्यापैकी 2 प्रस्ताव आपण दफ्तरी दाखल केलेले आहेत. त्याच्यापैकी 1 नंबर विषय आणि 12 नंबर विषय, आणि 2 प्रस्ताव आपण आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवलेले आहे. विषय क्रमांक 3 आणि विषय क्रमांक 17. 5 विषय आपण त्या बाबतीतले मंजूर केलेले आहेत. विषय क्रमांक 2, विषय क्रमांक 6, विषय क्रमांक 7, विषय क्रमांक 11 आणि विषय क्रमांक 15 आणि 8 सब्जेक्ट हे त्या बाबतीतले नॉट टेकन आपण यावेळी केलेले आहेत. अरुंद रस्त्यांसंदर्भात तिथले जे भूखंड आहे त्या भूखंडाची रस्त्याची लांबी किंवा रुंदी पाहून मग इमारती बांधण्यासाठी ते किती उंची असेल त्या संदर्भातलं प्रस्ताव होता तो. त्याचं काय प्रस्ताव क्रमांक 15वा नाही 16वा पुनर्विकास करताना ही आपलं ह्या बाबतीतलं पण तेच आहे. हा नॉट टेकन करण्याचा उद्देश असा आहे की त्यावेळेला पुनर्विकास करताना आजूबाजूच्या रस्त्याची जो पायवाट आपली असेल किंवा आपण त्या बाबतीतला रस्ता जो सोडणार आहोत तो किती मीटरचा असेल आणि त्या बाबतीतली आपण लोकांच्यासाठी सुविधा म्हणजे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आहे, परत मलनिसरण वाहिन्यांच्या गाड्या आहेत, या बाबतीतला विचार करून आपण त्या ठिकाणी पुनर्विकास करताना आजूबाजूच्या मोजमापणीचा तपासणी करून त्या बाबतीतलं अहवाल घेऊन आपण त्या बाबतीतला विचार करणार आहोत. एअरपोर्टचा पण होता एक. विषय क्रमांक आपला हा होता ना, पॉलिसीचा नाही आहे, दुसरा होता ना आपला. मागे कुठला होता तो आपण दप्तरी दाखल. पार्किंग हॉटेलची सवलत कमी, पार्किंग हॉटेलच्या बाबतीमधला होता. त्या बाबतीतलं पण तेच आहे. त्याचे निकष ह्या बाबतीतले क्लिअर दिसले नाहीत. हॉटेलच्या बाबतीमध्ये पार्किंगला आपण जी जागा देणार आहोत ती कशा पद्धतीने देणार आहोत आणि त्या बाबतीत पण एकमताने आपण तो प्रस्ताव नॉट टेकन केला की त्याचे पण निकष तुम्ही व्यवस्थितरित्याने आमच्या सभागृहामध्ये आणा, त्याच्यानंतर आपण त्या बाबतीतला विचार करू. आजच आपण त्या बाबतीतलं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. गेल्या टायमाचे जे मुद्दे आहेत ते तात्काळ ह्या पद्धतीने आपण सेकंड मीटिंगमध्ये ते मुद्दे आले पाहिजेत असं आपण प्रशासनाला सांगितलेलं आहे. किंवा अगोदर आता 4 वर्ष तर प्रशासन या ठिकाणी प्रशासन चालवत होतं, त्याच्या अगोदरचे ते 2017चे जे नगरसेवक होते ते ह्या कमिटीमध्ये कोणी नसतील तर ते मुद्दे सुद्धा निकाली काढायचे आहेत आणि त्याचं पण शहानिशा करून आपल्याला ते निकाली काढून किंवा आता लाईव्ह जे मुद्दे काढले जातात त्याची उत्तरं तात्काळ पुढच्या मीटिंगमध्ये द्यावी असं आपण आयुक्तांना सुद्धा त्या बाबतीतले इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ती आपल्याला तेवढे पैसे आपल्याला महानगरपालिकेला जमा होणार आहेत. इनकमिंग आहे ते, म्हणजे रुग्णालयामध्ये 306 त्यांचे बेड्स असतील त्याप्रमाणे 76 बेड्स आपल्या मुंबई महानगरपालिकेला देणार आणि त्यावेळेला त्या प्रस्तावासाठी 223.48 कोटीची वसुली आपल्याला त्या पद्धतीने मिळणार आहे आणि भविष्यामध्ये त्यांचं टार्गेट आहे 400 कोटीची गुंतवणूक करून त्या ठिकाणी 1500 बेड त्या ठिकाणी उभे करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 1500 बेड हे आपल्याला मुंबई महानगरपालिकेला त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी ती लोक उपलब्ध करणार. आपण नाही द्यायचे.
30 वर्षाच्या लीजवर ते लोक आपल्याकडनं घेणार. नाही आपल्यासाठी त्याला देणं काहीतरी बाकी होतं म्हणून दबाव नगर होते पैसे द्या नाही कॉर्पोरेट करा असं तो विषय काय पालिकेचं एवढं मोठं बजेट असताना पालिका एवढं मोठं बजेट असताना की दुसऱ्या विकासाला डेव्हलपसाठी का देत आहे? सेव्हन हिल्स हे जे कार्यकाळात आमच्या मेसेज द्यायला बाकी असं ते बोलतो. आमच्या कार्यकारिणीमध्ये नाही. मी तुम्हाला पहिलाच उल्लेख केला 2005ला हा कंत्राट करार झाला आणि सामंजस्य करार हा 2013ला झाला आणि त्यावेळेला ह्या विरोधकांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं घडलं होतं. हे आता फक्त सुधारणा आहे अशा समजून आपण लोकांच्या हितासाठी हा प्रश्न आपण उपलब्ध करतोय की त्या ठिकाणी आपलं पण इन्कम चांगल्या पद्धतीने होईल. आपल्याला मुंबईकरांच्या रुग्णांना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल हा विचार आपण त्या पद्धतीने करतोय. तुम्ही मिटिंगला असाल तर तुम्ही बघितलं असाल त्यांचे पण विरोधकांचे हात आम्हाला असं हे असं सभागृहामध्ये चालत नाही. एक मताने होतं आणि मीही त्यांना त्याच्याबद्दल उत्तर दिलं. ते म्हणायला लागले की आम्हाला ऍक्ट दाखवा काय आणि काय नाही. पण मला त्याबद्दलचं विरोधकांना हे उत्तर द्यायचं आहे की तुमची जर का एवढी एकी तयार होती तर त्यावेळेला सगळ्यांनी एकमताने का नाही हात वरती केला? हळूहळू हात वरती का होता? म्हणजे त्यांनाही त्यांची कुठेतरी चूक कळतेय की आपण केलंय ती सुधारण्याचा हा प्रस्ताव या सभेमध्ये आलेला आहे आणि लोकांच्या हिताचा प्रश्न आहे. तो लोकांचा हिताचा प्रश्न आपण तो त्या बाबतीतल्या टपल्यावर घेतला पाहिजे हे त्यांनाही कळतंय. नाही असं नाहीये. आमचे जे 3 सदस्य ऍबसेंट होते त्यांनी रजा टाकलेलीच होती आणि विरोधकांपैकी जे ऍबसेंट होते ते त्यांनी त्यांची रिझन्स न देता ऍबसेंट राहिले. तर त्याच्याबद्दलचं विरोधकांनी त्याचा शहानिशा केला पाहिजे की ते ऍबसेंट का राहिले म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.